ताज्या बातम्या विचार नव्हे, त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान, मनोरंजन, संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। आम्ही सारे भाजप कार्यकर्ते महायुती सोबतच आहोत, परंतु भाजपा कार्यकर्त्यांचा सन्मानही महत्त्वाचा असल्याने केवळ निवडणुकीपुरता कार्यकर्त्यांचा वापर होणे व त्यांच्या भावनांशी खेळणे गैर आहे। यापुढे असले प्रकार आम्ही मुळीच खपवून घेणार नाहीत, असा सूर अंमळनेर येथे चिंतन बैठकीत भाजपा कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। विशेष म्हणजे या बैठकीत स्थानिक भाजप नेतृत्वावर अनेकांनी नाराजी व्यक्त करत कार्यकर्ते फक्त वापर करण्यासाठीच असतात का, असा सवाल व्यक्त केला। अंमळनेर नगर परिषद निवडणुकीनंतर मनात असलेली खदखद या बैठकीत बाहेर आली। अंमळनेर शहरातील डुबकी हनुमान मंदिरावर ही बैठक आयोजित करण्यात आली होती। विशेष म्हणजे कोणत्याही नेत्याला अथवा प्रमुख पदावर असलेल्या पदाधिकाऱ्यास सदर बैठकीचे निमंत्रण न देता केवळ माजी पदाधिकारी व कार्यकर्ता म्हणून ज्यांची ओळख आहे असे शहरी भागातील 80 ते 90 कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। नगर परिषद निवडणुकीत भाजपाने राष्ट्रवादी सोबत केलेली युती, ग्रामीण भागातील सक्षम पदाधिकाऱ्यांना निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवणे, भाजपकडून बळजबरीने उमेदवारी अर्ज दाखल करायला लावून प्रत्यक्ष एबी फॉर्म न देता त्यांना वाऱ्यावर सोडणे, आपल्या उमेदवारास माघार घ्यायला लावण्यास वेळीच निरोप न देता ताटकळत ठेवणे, निवडणूक लढविण्यास अनेक सक्षम उमेदवार इच्छुक असताना कमी जागांवर 2-4 जणांमध्ये तडजोड करणे, राष्ट्रवादीने जसा जादा जागांसाठी आग्रह धरला तसा आग्रह भाजपाकडून न होणे, जे उमेदवार उभे केले त्यांच्या मागे पुरेशी ताकद उभी न करणे, असे अनेक मुद्दे कार्यकर्त्यांनी मांडून नेत्याविरुद्ध आपली खदखद बाहेर काढली।